सियावर रामचंद्र की जय। जय श्री राम। 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 ओ बिरहा के 100 पर्वत पिघले, हे रघुराई तब तुम आए। ये वही क्षण है निरंजन, जिसको दशरथ देख न पाए। श्रीराम। सर्वांना माहितीच असेल की आपल्या या शतकातलं सर्वात मोठं अविस्मरणीय असा क्षण आपण 22 जानेवारीला अनुभवणार आहोत। श्रीराम मंदिर याचं प्राणप्रतिष्ठा श्रीरामांची अयोध्येमध्ये होणार आहे आणि आपण सर्व याचे साक्षीदार होणार आहोत। आपली ही पिढी एक भाग्यवान पिढी म्हणून आपल्याला अभिमान वाटेल की आपण हा क्षण डोळ्यांनी पाहणार आहोत आणि याचाच आपण एक क्षण अनुभवण्यासाठी यावेळेला आपण असं केलं की आमची शांताराम मार्केट सोसायटी इथे आपल्याला अयोध्येकडनं आलेल्या काही अक्षता आहेत आणि निमंत्रण पत्रिका ते आपण घरोघरी वाटण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांना आवाहन केलं आहे जानेवारीला अक्षता वाहायच्या आहेत देवारासमोर आणि पंत्या आहेत ते आपल्या घरासमोर किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेर मांडायच्या आहेत आणि एक दिवाळी साजरी करायची आहे आणि सर्वांना मी आवाहन करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी 22 जानेवारीला हे जो आपलं श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हा क्षण अनुभवायचा आहे आणि दिवाळीसारखा साजरी करायचा आहे। तर आपण घोषणा देऊयात। जय श्रीराम। जय श्री राम। जय जय श्रीराम। जय श्री राम। पत्थर पत्थर पूजने वाला ऊपर साज रहा है, राम विरोधी की छाती पर डंका बाज रहा है। सैकड़ों रावण पर पड़ रहा एक ही बजरंगी भारी, ईंट ईंट पे नाम लिखा है जयकारा श्री। 22 तारखेला जेव्हा तिथे प्राणप्रतिष्ठा होणार त्या दिवशी आपल्याला घरच्या देवाची अक्षता वाहायची आहे आणि 22 तारखेला आपल्याला जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी जोरात दिवाळी साजरी करायची। घरात दिवे, रोषणाई, रांगोळी आणि काहीतरी गोड गोड भजीला सांगा आणि जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं पूर्ण परिवार जय श्रीराम। जय श्री राम। जय श्री राम। शहर बनारस अब हर हर महादेव की जगह जय श्री राम से गूंज रहा है। शहर बनारस ही क्यों, पूरा देश जय श्री राम की पुकार से गूंज रहा है और गूंजना भी चाहिए। आप भी अयोध्या चलने की तैयारी कर लें। आलेले आहेत 22 तारखेला जेव्हा तिथे प्राणप्रतिष्ठा होणार ना तेव्हा हे आपल्याला घरातल्या देवाऱ्यावर किंवा मंदिरात जिथे तुमची इच्छा असेल तिथे आणि जशी आपण दिवाळी साजरा करतो तशी दिवाळी साजरा करायची आहे। बाहेर रोषणाई, रांगोळी तसं करायचं आहे आणि हे निमंत्रण आहे। एकदा जमलंच तर अयोध्येला दर्शन घ्यायला जरूर जा। जय श्री जय श्री राम। जय श्रीराम। जय जय श्री राम। कई बरसों की कठिन तपस्या राम भक्तों की रंग है लाई। देश के राम, राम का देश, राम की महिमा है न्यारी। ईंट ईंट पे नाम लिखा है जयकारा श्री राम लिखा है। तसंच आपल्याला आपल्या घरी पूजा करायची। या तिथून अयोध्येतून अक्षता आहेत आपल्या ठेवून मंदिरात पूजा करायची। दिवाळी साजरी करतो दिवाळी साजरी करायची, संध्याकाळी 5 दिवे लावायचे आणि जसं जमेल तसं आयुष्यात अयोध्येला जाऊ। जय श्रीराम। जय श्री राम। जय श्री राम। जय अयोध्याचं तिकीट जात आहेत। जय श्रीराम। जय श्री राम। आज आपण अक्षता वाटपाच्या निमित्ताने शांताराम सदन या इमारतीत आले असताना RP सिंग यांच्याशी भेट झाली आणि
एवढी आनंदाची गोष्ट आम्हाला भेटली की आज आर.पी. सिंग आम्ही यांना जेव्हा अक्षरांचं दिलं अयोध्याचं निमंत्रण केलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी स्वतः 22 जानेवारीला या क्षणाचा आम्ही साक्षीदार बनणार आहोत. तर ते एवढं आनंदाची गोष्ट म्हणून आम्ही आर.पी. सिंगचे मनापासून आभार पण मानतो आणि त्या आमच्या वतीने त्यांना विनंती केली की आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण रामांचे दर्शन घ्यावे व आम्हाला आशीर्वाद मागावा. जय श्रीराम. जय श्रीराम. 22 तारखेला आपली दिवाळीसारखं रांगोळी कंदील दुसरं आपला दीपोत्सव करूया आणि काय गोडधोड दिवाळीसारखं. हां हां खूब बधाई घड़ी मंदिर बनने की आई, कई बरसों की कठिन तपस्या राम भक्तों की रंग है लाई। देश के राम राम का देश राम की महिमा है न्यारी, ईंट ईंट पे नाम लिखा है जयकारा श्री राम लिखा है। राम मंदिर की है बारी, राम मंदिर की है बारी, राम मंदिर की है बारी, राम मंदिर की है बारी। राम लला के माथे पर है विजय श्री का टीका, राम विरोधी जितने उनका चेहरा पड़ गया फीका। राम लला के माथे पर है विजय श्री का टीका, राम विरोधी जितने उनका चेहरा पड़ गया फीका। राम का मुखड़ा नहीं तंबू में होगा कर ली तैयारी, ईंट ईंट पे नाम लिखा है जयकारा श्री राम लिखा है। राम